समास तिसरा. शिकवण निरूपण. श्रीराम बहुता जन्माचा सेवट, नरदेह सापडे अवचट. येथे वर्तावे चोकट, नीती न्याये. अनेक जन्माच्या शेवटी अचानक नरदेह लाभतो, म्हणून नरदेहात नीती न्यायाने शुद्ध आचरण करून त्याचे सार्थक करावे. प्रपंच करावा नेमक, पाहावा परमार्थ विवेक. जेणे करिता भय लोक, संतुष्ट होती. माणसाने प्रपंच ही नीती नियमाने वागून अगदी व्यवस्थित करावा आणि परमार्थासंबंधीही विचार करावा. असे केल्याने इहलोकी आणि परलोकी दोन्हीकडे सुख लागते. शतवर्षे वय निर्मिले, त्यात बाळपण नेणता गेले. तारुण्य अवघे वेचले, विषयाकडे. माणसाचे आयुष्य अंदाजे 100 वर्षाचे मानले जाते. त्यातील बालपण तर अज्ञानातच निघून जाते आणि तारुण्य तर सगळे विषय भोगण्यात खर्ची पडते. वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग. आता भगवंताचा योग, कोणे वेळे. म्हातारपणी देह अनेक रोगांनी जर्जर होतो. प्रारब्धाप्रमाणे कर्मभोग भोगावेच लागतात. मग भगवंताची प्राप्ती करून घेण्यास वेळ तरी कसा मिळणार. राजेक उदेक चिंता, अन्न वस्त्र देह ममता. नाना प्रसंगे अवचिता, जन्म गेला. राजकीय त्रास, दैविक ताप, उद्वेग, चिंता, अन्न वस्त्राची तरतूद करणे, देह ममता आणि इतर अचानक ओढवणारे प्रसंग यात बघता बघता आयुष्य सरून जाते. लोक मरमरो जाती, वडिले गेली हे प्रचिती. जाणत निश्चिती, काय मानिले. आजूबाजूला लोक मरतच असतात, वडील माणसेही जातात. हा अनुभव सतत येतच असतो. हे जाणून तरी निश्चित कसे राहावे. अग्नगृहासी लागला, आणि सावकाश निजेला. तो कैसा म्हणावा भला, आत्महत्यारा. एखाद्या माणसाच्या घराला आग लागलेली असता त्याने बेसावधपणे खुशाल झोपून राहावे तर त्याला शहाणा कोण म्हणेल. त्याला आत्मघातकीच म्हणावे लागेल. पुण्यमार्ग अवघा बुडाला, पाप संग्रह उदंड झाला. येम यातनेचा झोला, कठीण आहे. जीवनात माणसाने काहीच पुण्य केले नाही आणि उदंड पाप संग्रहच केला तर त्याला पुढे कठीण अशा यमयातनेचा हल्ल्यास तोंड द्यावे लागेल. तरी आता ऐसे न करावे, बहुत विवेके वर्तावे. लोकपत्र साधावे, दोहीकडे. म्हणून आता असे करू नये. प्रपंच आणि परमार्थात दोन्हीकडे अत्यंत विवेकाने वागावे आणि इहलोकी आणि परलोकी आपले हित साधावे. आळसाचे फळ रोकडे, जांभया देऊन निद्रा पडे. सुख म्हणून आवडे, आळशी लोका. जो कोणी अत्यंत आळशी असतो त्याला त्याच्या आळशाचे फळ तत्काळ प्राप्त होते. असा माणूस जांभया देऊन खुशाल झोपी जातो. आळशी लोकांना जशा प्रकारे झोपून राहण्यातच सुख वाटते. साक्षेप करिता कष्टती, परंतु पुढे सुरावडाती. खाती जेविती सुखी होती, येते करुनी. जे कोणी कष्ट करतात त्यांना पुढे सुख मिळते. प्रयत्नपूर्वक उद्योग केल्याने ते खाऊन पिऊन सुखी होतात. आळस उदास नागवणा, आळस प्रयत्न बुडवणा. आळशे करंटपणाचा खुणा, प्रगट करीती. आळशामुळे माणसाला कधी सुख लाभू शकत नाही. तो उदास होतो, सर्व प्रकारे तो नागवला जातो
आळसामुळे प्रयत्न केला जात नाही आणि अखेर करंटेपणाची लक्षणे आळशी मनुष्याच्या ठिकाणी स्पष्टपणे दिसू लागतात. म्हणून आळस नसावा तरीच पाविजे वैभवा, अरत्री परत्री जीवा समाधान. म्हणून माणसाने कधी आळस करू नये. आळस सोडून उद्योग केल्यानेच वैभव प्राप्त होते आणि जीवाला इहलोकी आणि परलोकी समाधान प्राप्त होते. प्रयत्न करावा तो कोण, हेची ऐका निरूपण, सावध करून अंतःकरण निमिष्य एक. पण तो प्रयत्न कोणता करावा याचे निरूपण आता क्षणभर चित्त एकाग्र करून सावधपणे ऐका. प्रातःकाळी उठावे, काही पाठांतर करावे, येथान शक्ती आठवावे सर्वोत्तमासी. रोज प्रातःकाळी उठावे, नित्य काहीतरी पाठांतर करावे आणि यथाशक्ती सर्वोत्तमास आठवावे. मग दिशेकडे जावे, जे कोणासीच नव्हे ठावे, शौच आचमन करावे निर्मळ जळे. मग गावाबाहेर लांब कोठेतरी शौचास जावे व स्वच्छ पाण्याने हातपाय धुवून आचमन करावे. मूर्ख मार्जन प्रातस्नान, संध्या तर्पण देवतार्चन, पुढे वैश्य देवोपासन येथा सांग. नंतर तोंड धुवून प्रातः स्नान करावे आणि संध्या तर्पण देवतार्चन करून यथासांग वैश्वदेव उपासना करावी. काही फळाहार घ्याव, मग संसार धांदा करावा, सुशब्दे राजी राखावा सकळ लोक. नंतर काही फलाहार घेऊन मग संसारासाठी आवश्यक तो उद्योगधंदा करावा. सर्वांशी नेहमी गोड बोलून सर्वांना राजी राखावे. ज्या ज्याचा जो व्यापार, तेथे असावे खबरदार, दुश्चितपणे तरी पोर वेढा लावी. ज्याचा जो काही व्यापार धंदा असेल तो अत्यंत दक्षतेने सावधपणे करावा. तेथे बेसावधपणा केल्यास एखादे पोरही फसवू शकेल हे ध्यानी घ्यावे. चुके ठके विसरे सांडी, आठवण झाली याच फरडी, दुश्चित आळसाची रकडी प्रचित पाहा. जो माणूस चुकतो, फसतो, विसरतो, वस्तू व पदार्थ हरवतो आणि नंतर आठवण आल्यावर चरफडतो, त्याची फजिती होते. दुश्चितपणा व आळस यांच्या परिणामामुळे अशी प्रचिती येते. या कारणे सावधान, एकाग्र असावे मन, तरी मग जेविता भोजन गोड वाटे. म्हणून माणसाने अत्यंत सावध असावे. जे काही करायचे असेल ते मन एकाग्र करून करावे. अशा रीतीने उद्योगधंदा व्यवस्थित करून घरी आल्यावर भोजन केले असता ते गोड लागते. पुढे भोजन झाल्यावरी काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. पुढे भोजन झाल्यावरही अनेक चांगल्या ग्रंथांचे वाचन करावे, त्यावर चर्चा करावी. नंतर एकांतात त्यावर मनन चिंतन करावे. तरीच प्राणी शहाणा होतो, नाही तरी मूर्खची राहतो. लोक खाती आपण पाहतो, दैन्यवाणा. याप्रमाणे केल्यानेच माणूस शहाणा होतो, नाहीतर तो मूर्खच राहतो आणि मग लोक खात पीत असताना त्यांच्याकडे आषाढभूतासारखा दैन्यवाणा होऊन पाहत राहतो. ऐक सदैवपणाचे लक्षण, रिकाम्या जाऊ नेदी क्षण, प्रपंच वेचावयाचे ज्ञान बरे पाहे. आता भाग्यवंताचे लक्षण सांगतो ते ऐका. भाग्यवान असतो तो एक क्षणभरही रिकामा बसून राहत नाही. आपल्या प्रपंचासाठी जो व्यवसाय करतो
त्याचे उत्तम ज्ञान तो संपादन करतो व सर्व वेळ सार्थकी लावतो. काही मेळवी मग जेवी गुंतल्या लोकास उगवी, शरीर कारणी लावी काही तरी. काही ना काही कमावल्याशिवाय जो खात नाही व अडलेल्या नडलेल्या लोकांना जो यथाशक्ती मदत करीत असतो, अशा मनुष्याला खरोखरच आपल्या देहाचे सार्थक करतो. काही धर्मचर्चा पुराण हरी कथा निरूपण, वाया जाऊ निरीक्षण दोहीकडे. तो रोज काही ना काही धर्मचर्चा करतो, पुराण श्रवण करतो आणि हरिकथा व अध्यात्म निरूपण यात वेळ घालवतो. प्रपंच आणि परमार्थ दोन्हीकडे तो एक क्षणही वाया जाऊ देत नाही. ऐसा जो सर्व सावध त्यास कैचा असेल खेद, विवेके लुटला संबंध देह बुद्धीचा. असा जो सर्व काळ सर्व विषयांबाबत अत्यंत सावध असतो, त्यास खेद होईलच कसा. सारासार विचाराने तो देहबुद्धीचा संबंध तोडून टाकतो. आहेत तुके देवाचे ऐसे वर्तने निश्चयाचे, मूळ तुटे उद्वेगाचे येणे रीती. जे काही आहे ते सर्व देवाचे आहे असा त्याच्या बुद्धीचा ठाम निश्चय झालेला असतो व त्यास अनुसरण तो वागत असल्याने उद्वेगाचे मूळ कारणच नाहीसे होते. प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण, महावाक्याचे विवरण करिता सुटे. प्रपंच उत्तम प्रकारे होण्यासाठी सुवर्णाची म्हणजे पैशाची आवश्यकता असते, तर परमार्थासाठी पंचीकरण जाणून घेणे आवश्यक असते. यानंतर तत्वमसी इत्यादी महावाक्यांचे मनन निधिध्यासन म्हणजेच विवरण केले असता मोक्ष प्राप्त होतो. कर्म उपासना आणि ज्ञान येणे राहे समाधान, परमार्थाचे साधन तेची ऐकत जावे. कर्म, उपासना आणि ज्ञान यापैकी आपणास रुचेल ते परमार्थ साधन करावे. यांचे संबंधी सतत श्रवण करावे म्हणजे शाश्वत समाधान प्राप्त होतो. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास तिसरा. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे शिकवण निरूपण नाम समास तिसरा समाप्त.